ऑक्टोबरचा महिना सुरू झाला म्हणजे आपल्याला गरमी जाणवत असते. तर ही ऑक्टोबरची गरमी मे महिन्याच्या गरमीपेक्षा अतिशय भयंकर असते. तर या ऑक्टोबरच्या गरमीत आणि ऑक्टोबरच्या या खूप उकाड्यात आपण छान अशी आईस्क्रीम बनवून घेणार आहोत. आता ही आईस्क्रीम बाजारात खूप महाग मिळते. तर अगदी थोड्या पैशात आपण ही आईस्क्रीम स्वतः घरी बनवून घेऊ शकतो. चला तर ही आईस्क्रीम बनवायची कशी त्याची आपण कृती पाहूया आणि त्याबरोबरच साहित्य पाहूया. तर इथे मी 1 कप इतकं म्हशीचं कच्चं दूध घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण जाड बुडाचं एक भांडं घ्यायचं आहे. त्यात आपण 1 कप इतकं दूध घ्यायचं, पाव कप पिठी साखर घ्यायची, पाव कप दूध पावडर घ्यायचं. दूध पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता. आणि 1 टेबलस्पून मी इथे पॅकेटवालं कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे. तुम्ही सुट्टं कॉर्नफ्लॉर अजिबात घेऊ नका. तर असं पॅकेटवालं कॉर्नफ्लॉर तुम्ही घ्या. ते व्यवस्थित मिक्स करा. मात्र दूध पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता. तर हे आपण आधी मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतरच आपण गॅसवर हे ठेवायचं आहे. अगदी जाडसर होईपर्यंत आपण हे स्टर करत राहायचं आहे. लो फ्लेमवर 6 ते 7 मिनटात छान असं जाड होऊन जातं. हे बघा, खूप जाडसर होत चाललेला आहे. तर हा जो आहे हा आईस्क्रीमचा बेस आहे. तर हा बेस तयार झालेला आहे. जाडसर आपलं तयार झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर हे अधिक एकदम जाड होऊन जातं. तर या स्टेजला मी गॅस फ्लेम बंद करून घेत आहे. बंद करून झाल्यानंतर हे गॅसवरून उतरवून खाली थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. मात्र मध्ये मध्ये ते स्टर करत राहायचं आहे, नाहीतर वर त्याला असा थर होईल. तर ते थंड करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर मी इथे 1.25 कप इतकं व्हिपिंग क्रीम घेत आहे. 1.25 कप मी व्हिपिंग क्रीम घेत आहे. हे मी फेटून घेत आहे. माझ्याकडे हे बीटर आहे. तर बीटरच्या सहाय्याने मी व्यवस्थित हे बीट करून घेत आहे. अगदी त्याची क्वांटिटी डबल होईल या पद्धतीने आपण बीट करून घ्यायचं आहे. आता मगाशी मी बनवून ठेवलेला जो बेस होता, जे दुधाचं मिश्रण होतं, ते आता थंड झाल्यानंतर बघा हे कसं झालं आहे. तर ते मी घातलेलं आहे आणि पाव कप इथे मी कंडेन्स्ड मिल्क घातलेलं आहे. कंडेन्स्ड मिल्क घालणं हे ऑप्शनल आहे, परंतु कंडेन्स्ड मिल्क घातलं की त्याला एक प्रकारचा रिचनेसपणा येतो आणि आईस्क्रीम चवीला छान लागते. आता माझ्याकडे हे कॉटन कँडी, बाजारात हे आईस्क्रीम खूप महाग मिळतं. तर मी हे फ्लेवर आणलेलं आहे कॉटन कँडीचं. ते फ्लेवर मी 7 ते 8 थेंब फक्त इथे मी घालून घेतलेले आहेत. तेही मी मिक्स करून घेत आहे. आता हा पूर्ण बेस तयार झालेला आहे, अगदी पूर्ण बेस. आता इथे तुम्हाला जर व्हॅनिला करायचं असेल आईस्क्रीम, तर कॉटन कँडी तुम्ही फ्लेवर न वापरता व्हॅनिला फ्लेवर टाकलं किंवा व्हॅनिलाचे 4-5 थेंब टाकले तर ही व्हॅनिला आईस्क्रीम तयार होते. पण मला कॉटन कँडी करायची आहे आणि कॉटन कँडी 3 कलरची असते. ती आता 3 कलर कोणते कोणते आहेत ते आपण पाहून घेऊया. त्यासाठी मी हे मिश्रण 3 वेगवेगळ्या बाउलमध्ये डिवाईड केलेलं आहे. आता आपण कलर्स घालून घेणार आहोत. तर ते कलर्स कोणते कोणते ते पाहूया. सर्वप्रथम मी हा गुलाबी कलर घालून घेतला आहे. माझ्याकडे हा गुलाबी कलर आहे, तुम्ही पाहू शकता. रोज पिंक तो मी घालून घेतलेला आहे आणि तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तो कलर या आईस्क्रीममध्ये एकजीव होईल अशा प्रकारे तो मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे बाजूला ठेवायचं आणि दुसरं बाऊल घेऊन त्यात आपण ब्लू कलर घालायचा आहे. त्यातसुद्धा मी एक 5 ते 7 थेंब घालून
तो ब्लू कलर मी या आईस्क्रीममध्ये एकजीव करून घेत आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मस्तच हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आईस्क्रीम चवीला इतकं भन्नाट लागतं. तुमच्याकडेही अशा जर वस्तू अवेलेबल असतील तुमच्या एरियामध्ये तर तुम्ही नक्की आईस्क्रीम गरमीच्या सीझनमध्ये करून पहा. आता आईस्क्रीम रेडी झालेला आहे. आता आपल्याला ते सेट करण्यासाठी एका टीनमध्ये घालायचं आहे. तर एक एक 2-2 चमचे मी एकेका कलरचे असे एकावर एक थर लावणार आहे. सर्वप्रथम मी सफेद कलर, मग गुलाबी, मग निळा म्हणजे ब्लू, अशा प्रकारे एकावर एक असे मी थर हे या टीनमध्ये लावून घेत आहे. माझ्याकडे हा आईस्क्रीमचाच टीन होता. कोणीतरी आम्हाला ती भेट म्हणून आईस्क्रीम दिली होती म्हणून मी तो टीन ठेवलेला होता. किंवा अशा प्रकारचे टीन तुम्हाला बाजारातसुद्धा मिळू शकतात. तर हे एकावर एक अशा प्रकारे मी व्यवस्थित हे आईस्क्रीम भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सेट करण्यासाठी फ्रीझरमध्ये अगदी 9 ते 10 तासासाठी ठेवायचं आहे. इथे आपली आईस्क्रीम टोटल रेडी झाली आहे. फक्त ही सेट करायची आहे. तर ती आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. आता झाल्यात रात्रीचे 8 ते 8:30. तरीही मी दुसऱ्या दिवशी सकाळी आईस्क्रीम काढणार आहे. म्हणजे साधारण 12 तासानंतर मी ही आईस्क्रीम फ्रीझरमधून काढून घेऊन सर्व करून घेणार आहे. आता तुम्ही ती सकाळी करा किंवा मग दुपारी करा. पण जास्त वेळ जर तुम्ही आईस्क्रीम ठेवलं म्हणजे एक 12 तासापेक्षा जास्त म्हणजे 2 दिवस किंवा संपूर्ण 24 तासासाठी जरी ठेवलं तरी खायचं असेल तर खाण्याच्या एक अर्धा तास अगोदर, अर्धा ते 1 तास अगोदर आपण आईस्क्रीम ते बाहेर काढून ठेवायचं आहे. तर मी ही रात्री ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मी काढून ठेवलं होतं अर्धा तास अगोदर आणि आता मी हे मस्त सर्व करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकताय की आपण स्कूपरच्या साहाय्याने काढून घेत आहोत. तर त्या स्कूपरमध्ये तिन्ही कलरची आईस्क्रीम भरून येतात. आता तुम्ही पाहू शकाल, ही पहा, तुम्ही मस्तपैकी अशा प्रकारची ही आईस्क्रीम नक्की घरी बनवून पहा. हे पहा, तिन्ही कलर आलेले आहेत आणि आईस्क्रीम चवीला इतकी भन्नाट लागते. अतिशय सुंदर आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि कलरफुल अशी आईस्क्रीम दिसते, अगदी डिट्टो बाजारासारखी. व्हिडिओ आवडला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.